गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः। श्रावण महिन्यातील भगवत भाव सेतूचा हा पारायणाचा हा दुसरा दिवस आणि एक संदेशाच्या माध्यमातून दुसऱ्यांना तारणारा आणि स्वतः तरलेला असा हा भगवत भाव सेतू तयार करून बाबांनी विश्वात्मके देवी साधक मंडळीवर फार मोठी कृपा केलेली आहे। भगवत भाव सेतूचं पारायण करत असताना मुळात भगवत भाव म्हणजे काय हे समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्या संदर्भानं बाबा आपल्याला मार्गदर्शन करत आहेत। कारण जोपर्यंत स्वतःच्या वैयक्तिक जीवनाविषयी संकल्पना आपण त्याग करत नाही तोपर्यंत भगवत भाव निर्माण झाला आहे असं म्हणता येत नाही आणि त्यासाठी म्हणून भगवत भाव या संकल्पनेच्या दृष्टीनं बाबांचं काय मार्गदर्शन आहे ते आपण पुढील संदेशांच्या मार्फत समजून घेऊया। ईश्वराच्या अनेक शक्तीपैकी जीव ही एक कनिष्ठातील कनिष्ठ शक्ती आहे। पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश हे सुद्धा ईश्वराची एक कनिष्ठ शक्ती असून ते ब्रह्मभावात किंवा ब्रह्मस्थितीत आहेत। ते सुद्धा ईश्वराच्या पराशक्तीवर चालतात। ईश्वराच्या पराशक्तीतील एका अंशातील अंश शक्ती पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश यांना मिळाली आहे म्हणून त्यांच्यातील शक्तीला अपराशक्ती म्हणतात। आता पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश यांच्या शक्तीशी आपल्या शक्तीची तुलना करा, त्यावरून ईश्वर शक्ती ओळखा। त्यासाठी सूक्ष्म विचार झाला पाहिजे। एका अंशातल्या अंशाच्या कितीतरी पट कमीमध्ये आपण आहोत तरीसुद्धा आपल्याकडे अहंकार किती आहे पहा। मग आमच्या मानाने ईश्वर किती अहंकारी असला पाहिजे, त्याच्याकडून तो अहंकार व्यक्त झाला तर। पण लक्षात ठेवा त्याच्याकडून कधीच अहंकार व्यक्त होत नाही म्हणून त्याला पूर्ण ब्रह्म किंवा शुद्ध ब्रह्म म्हणतात। आपण जेव्हा अहंकाराच्या प्रभावाखाली येतो तेव्हा ईश्वरच आमच्या शक्तीवर नियंत्रण ठेवतो आणि कोणाचं नुकसान करत नाही म्हणूनच त्याला अत्यंत दयाळू आणि कृपाळू आहे असं म्हणतात। शुद्ध ब्रह्माला आपण अनन्य शरण जात आहोत। आपण त्याला शरण असल्याने अनावधानाने आमच्याकडून काही चुका झाल्या तरी तो आम्हाला निष्कलंक ठेवतो। तो फार उदार, दयाळू आणि कृपाळू आहे। त्याच्या या स्वभावाचा जे कोणी गैरफायदा घेतात ते बेईमानी ठरून नीच योनीत जातात। जीव ही ईश्वराची शक्ती आहे तसं इतरसुद्धा अनेक कनिष्ठ शक्ती आहेत। जी शक्ती मायेत अडकली आहे ते निकृष्ट ब्रह्म आणि जी मायेत गुरफटत नाही किंवा मायेचा परिणाम करून घेत नाही ते शुद्ध ब्रह्म। मायेच्या संबंधाने पूर्ण आणि अपूर्ण असे ब्रह्माचे भाग पडले। आता आपलं आपण ठरवायचं, आपण शुद्ध, अशुद्ध किंवा पूर्ण, अपूर्ण ब्रह्म यात कोठे बसतो। भौतिक आणि लौकिक कार्यापासून अनासक्त राहून योग्य मार्गदर्शन करून घेत नाही तोपर्यंत भगवत भाव निर्माण होत नाही। आपल्याकडून होणारे प्रत्येक कर्म ईश्वर सेवेशी संलग्न असते तेव्हाच विशेष प्रयत्न न करता भगवत भावाचा अनुभव येऊन पूर्ण किंवा शुद्ध ब्रह्मस्थितीला जाता येतं। ईश्वर शक्तीचा अंदाज करणं भयंकर अवघड आहे। तुम्ही अंदाज करून अवाक होताय, तो आपल्या कल्पनेपलीकडचा आहे। हा सुद्धा एक अंदाज आहे। हा अंदाज कायम सतत लक्षात ठेवला तरी आपोआप एक दिवस अहंकार निघून जाईल आणि शुद्ध ब्रह्म व्हाल। असा अंदाज करता आला तरच त्याला अपेक्षित असलेली भक्ती होईल। जीव तोडून घसा कोरडा होऊन शब्द फुटायचे नाहीत तरीसुद्धा बाबा सांगायचे, भाऊ ईश्वराच्या लीला, त्याचे प्रयोजन, त्याची कलाकुसरी समजून घ्या। त्याच्या अफाट आणि अद्भुत शक्तीचा विचार करा, अंदाज करा। तुमचे विचार, तुमचे अंदाज त्याच्या पुढे टिकतात का? तुमच्या विचारात तो मावतो का? भौतिक आणि लौकिक सुखापासून स्वतंत्र राहून आत्मसुखात रत होणे म्हणजे मुक्त। जो मुक्त आहे तो सद्गुरू वचन ऐकण्यात आणि त्याप्रमाणे आचरण करण्यात तत्पर असतो। अर्जुन भगवान श्रीकृष्णाची वचनं ऐकण्यात मुग्ध झाला म्हणून त्याला विश्वदर्शन झालं।
प्रत्येक अवयव हा शरीराचा सहयोगी आहे, पण पूर्ण भोगता नाही, अंशतः आहे. तयार असलेले अन्नद्रव्य हाताने पोटात टाकले जाते, पोटात त्याचं पचन होतं, मग तेथून पुढे शरीरातील सर्व इंद्रियापर्यंत जाते. हाताच्या तोंडाच्या सहयोगाने खाल्लं जातं, पण ते अन्न प्रत्यक्ष हाताला किंवा तोंडाला खाता येत नाही. पायाने तीर्थयात्रेला जाता येतं, पण पायांना तीर्थयात्रेचा भोग घेता येत नाही. डोळ्यांनी दृश्य पाहता येतं, पण त्या दृश्याचा भोगता निराळाच आहे. हाताने कर्म होतं, पण कर्माचा भोग हातांना घेता येत नाही. कानाने ऐकता येतं, पण ऐकण्याचा भोग घेणारा वेगळाच आहे. शरीरातील प्रत्येक पेशी ऊर्जा तयार करते, पण त्या ऊर्जेचा भोग घेत बसत नाही. तुम्ही कमवता, त्या कमाईचा भोग तुम्ही किती घेता? कुटुंब सहयोग सिद्धांत वापरून चालत असतं. कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती कुटुंबाला सहयोग करीत असते. कुटुंब हे शरीर, त्यातील प्रत्येक व्यक्ती म्हणजे अवयव. त्यात कुटुंब प्रमुख असतो, त्याच्या आज्ञेप्रमाणे चालतं. संपूर्ण शरीराची हालचाल किंवा क्रिया सर्व अवयव आणि त्यातील पेशी यांच्या सहयोगाने होते. प्रत्येक अवयव आणि त्यातील पेशींना योग्यतेप्रमाणे कनिष्ठातील कनिष्ठ शक्ती आत्मतत्वापासून मिळते. शरीरातील मर्यादित तत्वाला आपण जीव म्हणतो. या जीवाला ईश्वर तत्वापासून शक्ती मिळत असते. अशा तऱ्हेने प्रत्येक जीवाला त्याच्या योग्यतेप्रमाणे शक्ती मिळवून देऊन विश्वाचं रहाट फिरत असतं. या विश्वाच्या रहाटात ग्रह, तारे, सूर्य, सूर्यमालिका, आकाशगंगा, कितीतरी देवता म्हणजे 81 कोटी सव्वा लाख आहेत. या सर्वांना ईश्वरापासून शक्ती मिळते. ईश्वर शक्ती म्हणजे पराशक्ती. पराशक्तीपासून इतरांना पुरवली जाते ती कनिष्ठ म्हणजे अपराशक्ती. आपल्याकडे जी शक्ती व श्रीमंती आहे ती दर्या में खसखस किंवा खिस झाड की पत्ती असं म्हणणंसुद्धा महापातकच. याचा विचार केला तर आपण किती नम्र, लीन झालं पाहिजे. भगवंताच्या शक्तीशी, श्रीमंतीशी, त्याच्या सौंदर्याशी, कलाकुसरीशी तुलना करण्यासाठी आपल्याकडे कोणते माप आहे का? जीवसंख्या ही ग्रहसंख्येपेक्षा कितीतरी पटीने मोठी आहे. आतापर्यंत आपण या विश्वाबद्दल जो अंदाज केला तो ऐकून थक्क होतो. त्याच्याकडे अगणित सूर्यमालिका, आकाशगंगा, अब्जावधी ब्रह्मांडे आहेत. या सर्वांना पुरेल इतकी शक्ती देणारा ईश्वर, त्याची कृपा आणि प्रेम आम्ही संपादन केलं आहे. त्यानेच भगवत भाव ग्रंथ निर्माण करण्याची प्रेरणा दिली आहे. त्याच्या कार्यात आपण सहयोगी आहोत. किती भाग्य आपलं! ईश्वर अतुलनीय आहे, त्याची कशाशीच तुलना करता येत नाही. आत्मसाक्षात्कारी व्यक्ती शरीराशी मिथ्या तादात्म्य करून मोहित होत नाही. शरीरासंबंधित कोणतीही गोष्ट प्राप्त झाली तर हर्षभरित होत नाही आणि गमावल्याबद्दल शोकही करत नाही. देह आणि देहासंबंधी असलेले नातेवाईक आपलं मानत नाही. या ज्ञानामुळे परमसत्याचे संपूर्ण विज्ञान म्हणजे ब्रह्म किंवा परमात्म्याला जाणण्यास उन्नत होतो. तो ब्रह्माशी एकरूप होऊन आपल्या स्वरूप स्थितीला पूर्णपणे जाणतो. या स्थितीला भगवतभाव किंवा कृष्णभाव म्हणतात. स्वतःच्या वैयक्तिक जीवनाविषयी संकल्पनेचा त्याग म्हणजे भगवतभाव. भगवतभाव सद्गुरूंनी केलेल्या बोधावर आधारित आहे. परमोच्च परिपूर्ण ईश्वराशी समर्पण म्हणजे भगवतभाव. भगवतभावित म्हणजे एक दुर्मिळ महात्मा आहे. त्या महात्म्याला कोणतेच कर्तव्य शिल्लक राहत नाही. तो कुटुंब, समाज, राष्ट्र, मानवता यांची सर्वोत्कृष्ट सेवा करत असतो. गतकाळात झालेल्या शुभ-अशुभ कर्माचे फळ भोगताना तो सुखदुःखाचा विचार करत नाही किंवा आपल्याकडून होणाऱ्या कर्मापासून बऱ्या वाईट फळांची अपेक्षा करत नाही. कारण बरं वाईट या द्वंद्वाच्या पलीकडे गेलेला असतो. आध्यात्मिक गुरूंच्या योग्य मार्गदर्शनाने साधक या उच्च पदाला पोहोचतो. ब्रह्म म्हणजे काय यावर चर्चा करणारे मायावादी, योगी, संन्यासी यांच्यापेक्षा सद्गुरूंचा निष्ठावंत साधक कितीतरी अधिक अगणित पटीने श्रेष्ठ असतो. त्याच्यासाठी काही वेळेला भगवंताला आपलं प्रयोजन बदलावं लागतं. अशा निष्ठावंत साधकावर सर्व प्राणीमित्र वृक्षवल्ली प्रेम करत असतात. ईश्वर तेजाची प्राप्ती करून घेण्यासाठी अनेक योग पद्धती आहेत. त्यापैकी सर्वात सोपी पद्धत म्हणजे सद्गुरूंना शरण जाऊन विषय प्रयोजन, कर्माचा संबंध समजून घेणे, चांगला आणि सूक्ष्म विचार करणे. ही पद्धत सोपी आणि कोठेही गुंता न करणारी आहे.
बाकी इतर पद्धती अत्यंतिक कठीण, अति अवघड म्हणजे अशक्यच आहेत. ईश्वर तेजाची प्राप्ती करून घेण्यासाठीच हा मनुष्यदेह मिळाला आहे, तरीसुद्धा लोक गंभीरपणे विचार करत नाहीत. हेच त्यांचं महादुर्दैव म्हणायचं. तुम्ही सुज्ञ आणि सुशिक्षित आहात, योग्य ठिकाणी समर्पित झालात, म्हणून सोन्याहून पिवळे ठरलात. धन्य झालात तुम्ही. संतांची कृपा आहे तुमच्यावर. जन्ममरणाच्या पापयोनीतून मुक्त होऊन शाश्वत सुखाची प्राप्ती व्हावी, हा यज्ञकर्त्याचा उद्देश असावा. पण विषय प्रयोजन न समजल्याने इंद्रिय तृप्तीसाठीच यज्ञ चालू आहेत. अनेक यज्ञ आहेत, त्यापैकी आपण आरंभ केलेला यज्ञ साधा, सोपा आणि योग्य उचित फळ देणार आहे. श्रद्धा, निष्ठा, विश्वास निर्माण करून परिपूर्ण समाधान देणारा, नैष्कर्म्य स्थितीत ठेवणारा, जन्ममरणाच्या पापयोनीतून मुक्त करणारा असा आपला यज्ञ आहे. गुरु शिष्य तत्वाचं पालन करणाऱ्यांना हा यज्ञ फार सोपा आहे. आपण चालू ठेवलेल्या यज्ञाला फार महत्त्व आहे. ज्ञानग्रंथाच्या स्वतंत्र अध्ययनाने लाभ होतो, त्याच्यापेक्षा कितीतरी अनेक पटीने यश मिळवून देऊन अंतिम सत्यापर्यंत म्हणजे ईश्वर तेजाच्या प्राप्तीपर्यंत घेऊन जाणारा हा यज्ञ आहे. म्हणून विश्वास, श्रद्धा, निष्ठा ढळू देऊ नका. आपण चालू केलेल्या यज्ञाचीच भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत स्तुती केली आहे. जय हरी.